विठाला 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 विठ्ठल विठाला 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 विठ्ठल 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 शेवट तो भला थाप द्या थाप माझा बहु गोड झाला आलो निजाचिया माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला परिहार झाला अवघा दुःखाचा मागिल्या आलो निजाचिया माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाचिया माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया
पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. महायोग पीठे तटे भीमरथ्यावरम पुंडरिकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावज्ञ जीवोद्धरार्थावकारं कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्रं खलानिशबाधापनोदार्दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराली स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं. शुचिः शीलः प्रतापि जितेन्द्रियं त्वं नारायण गिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहं. सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा. अहोजी स्वामी तुकया देवा अहोजी स्वामी तुकया देवा अहोजी स्वामी तुकया देवा अहोजी स्वामी तुकया देवा. अहोजी स्वामी तुकया देवा अहोजी स्वामी तुकया देवा अहोजी स्वामी तुकया देवा अहोजी स्वामी तुकया देवा. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण होजी स्वामी तुकया देवा यावरी न करवा वीर. शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाचिया माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मुकुटमणी महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाचा कळस आणू एवढे लहान आकाशापेक्षा महान पंचमवेद निर्माते वैराग्यमूर्ती श्रीमंत श्री संत देहू निवासी जगद्गुरु तुकोप्पराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगाची सुरुवात शेवट शब्दापासून आहे. सुरुवातीला कधी शेवट असतो इथं सुरुवातीला शेवट सुरुवातीला शेवट आहे आणि जगद्गुरु तुकोप्पराय म्हणतात माझा शेवट झाला. आता शेवट ज्याचा झाला तो माणूस सांगायला कधी आला का? तो शिल्लक आहे का? शेवट कसा झाला, सुरुवात कशी झाली हे माणूस सांगू शकतो, पण आयुष्याचा शेवट कसा झाला कोणी सांगू शकत नाही. जगद्गुरु तुकोप्परायांचा असा आगळा वेगळा अलौकिक असा शेवट या अभंगामध्ये आहे. जगद्गुरु तुकोप्पराय सांगतात शेवट तो भला, शेवट जिवंतपणी झाला. दुसऱ्या चरणात पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितलं माझा बहु गोड झाला. शेवट झाला तर झाला, तो गोड झाला. नुसता अटॅक आला तरी माणूस दुःखी होतो.
इथं संपणारा माणूस आनंदाने उड्या मारतोय आणि जगाला सांगतोय की माझा शेवट झाला बरं का. आणि तो गोड झाला, बहु गोड झाला, खूपच गोड झाला. आणि मी बसल्या बसल्या एका ठिकाणी आलो निजाचिया माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. निजाचिया माहेरा म्हणजे मी आलो एका ठिकाणी. कुठं आलो? माझ्या आत्म्याच्या माहेरी आलो. माहेर म्हणजे काय? माहेर म्हणजे गाव नाही, माहेर म्हणजे घर नाही, माहेर म्हणजे अंगण नाही. माहेर म्हणजे आपले आईवडील जिथं राहतात त्या जागेला माहेर असं म्हणतात. माणसाचं माहेर असेल, जीवाचं माहेर असेल, परंतु जे आत्म्याचं माहेर आहे ते पंढरपूरला आहे. तुमच्या आत्म्याचं जे माहेर आहे, तुमच्या आत्म्याचे जे आईवडील आहेत ते पंढरपूरला नांदतात. तुमचा जो आत्मा आहे त्याच्या पित्याचं नाव आहे पांडुरंग आणि तुमचा जो आत्मा आहे त्याच्या मातेचं नाव आहे रखुमाई. म्हणून आपण जप करतो विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई. हा जप चालू झाला की माणसाचा आत्मा जागा होतो. लेकरू आपल्याकडे आहे आणि आईबाप पंढरपूरला आहे. आलो निजाचिया माहेरा भेटी रखुमाईच्या भरा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी माझ्या आत्म्याच्या आईवडिलाला भेटलो, शरीराच्या आईवडिलाला नाही, आत्म्याच्या आईवडिलाला भेटलो रखुमाईच्या वरा. म्हणजे पांडुरंगाला आणि रुक्मिणीला, भगवती आणि भगवंत यांचं मला दर्शन झालं. आणि त्यांचं दर्शन झाल्यानंतर मला असं वाटलं का माझा शेवट झाला आणि तो गोड झाला. मला असं वाटतं माणसाच्या जीवनाचा चांगला शेवट होणे म्हणजे देवाचं दर्शन होणे. याच्यापेक्षा चांगला शेवट दुसरा नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरन य प्रयांती समद्भावा याती नास्त्यत्र संशयाः. झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड. देवे पुरविले कोड, देवे पुरविले कोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड. गोड शेवट होणं म्हणजे भगवंताची भेट होणं. जगद्गुरु तुकोबाराय तिसऱ्या चरणात सांगतात जसा देव भेटला का दुःख जातं. दुःख तसं जात नाही. लोक प्रयत्न करून दुःख घालवण्याच्या मागे ते प्रयत्न करून नाही जात, त्याला देव भेटावं लागतो. सूर्य उगवल्यानंतर अंधार जातो, त्याला दुसरा पर्याय नाही आहे. आणि महाराज पाणी पिल्यानंतर तहान जाती, त्याला दुसरा पर्याय पाण्यावरचा निबंध वाचून तहान जाती का? नाही. बासुंदीचं वर्णन करून बासुंदी खाल्लं पोट भरतं का? नाही महाराज. आणि नुसतं आई 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 असा जर जप केला, महाराज आई भेटणं वेगळं आणि आईचा जप करणं वेगळं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जग परमार्थ करत असेल, जग जप करत असेल, जग तप करत असेल, पण मी सांगतोय मला जे जग ज्याची पूजा करतो तो ब्रह्मांड नायक भेटला. आणि जसा देव भेटला तशी माझ्या दुःखाची निवृत्ती झाली आणि आत्यंतिक सुखाची प्राप्ती झाली. दुःख निघून गेलं, परिहार झाला अवघा दुःखाचा मागिल्या. शब्द वापरला मागचं जे दुःख आहे अनंत जन्मीचं, ते अनंत जन्मीचं दुःख संपलं. त्या दुःखाचा परिहार झाला म्हणजे त्याचा नाश झाला. आणि मग शिल्लक काय राहिलं? परिहार झाला अवघा दुःखाचा मागिल्या. मग शिल्लक काय राहिलं? तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, हे गेली आता घेऊ धनी
माझ्या जीवनामधलं दुःख संपलं, माझ्या जीवनामध्ये फक्त आनंद शिल्लक राहिला. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. हजारो प्रमाण तुकोबरायचे सांगतायत. तुकोबराय सांगतात माझ्या मनुष्यत्वाचा शेवट झाला, माझ्या देवत्वाचा प्रारंभ झाला. अभंगाचा सरळ भावार्थ विठ्ठल विठ्ठल. हो, ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे, आदरणीय वंदनीय पूजनीय कैलासवासी अण्णासाहेब चंद्रभान पाटील महाडिक यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य सर्वांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांचे दोन्ही मुलं श्री मधुकर अण्णासाहेब पाटील महाडिक आणि श्री राजेंद्र अण्णासाहेब पाटील महाडिक, दोन्ही मुलांना, बाकी सर्व महाडिक परिवारातील सदस्य श्री शामराव चंद्रभान पाटील महाडिक, श्री संपतराव चंद्रभान पाटील महाडिक, श्री बाळासाहेब चंद्रभान पाटील महाडिक, श्री मनोज मधुकर पाटील महाडिक, परिगाबाई केशवराव ठोंबसे, सौ ताराबाई भास्करराव पाटील दंडोते, सौ मंगलताई तारानाथ गायकवाड, सौ कांताबाई संपतराव जोंधळे, सौ प्रमिलाताई सुखदेव साळुंके, सौ उर्मिलाताई पंडितराव थोरात, या समस्त कुटुंबियांना आणि महाडिक परिवाराला या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ज्यांनी मला या कार्यक्रमात सेवा दिली, माझे अतिशय जिवलग मित्र आणि वारकरी संप्रदायातील अनेक कीर्तनकार प्रवचनकारांचे जवळचे मित्र डॉक्टर नवनाथजी गायकवाड यांनी या ठिकाणी मला या कार्यक्रमाची तारीख दिली, त्यांना धन्यवाद देतो. बापतऱ्यामध्ये जागरचं कीर्तन होतं सप्त्यामध्ये, आणि ते कीर्तन झाल्यानंतर लगेच महाडिक पाटील माझ्याकडे आले आणि त्यांनी मला या ठिकाणी सेवा दिली. मी महाडिक पाटलाला धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं आज आमचे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा 176वा अखंड हरिनाम सप्ताह. कालच मुख्यमंत्री येऊन गेले, रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. काल जगातलं सगळ्यात मोठं रेकॉर्ड हरिनाम सप्ताहाचं गंगागिरी महाराजांच्या नावावर नोंदलं गेलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ते रेकॉर्ड या ठिकाणी झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ते रेकॉर्ड झालं. गर्दीचा काल उच्चांक झाला. जवळजवळ 5 लाख भाविक काल त्या ठिकाणी होते. आणि 7 दिवसामध्ये जी आमटी लागली तर रोज 65,000 लिटर आमटी त्या ठिकाणी लागलेली आहे. लाखो भाकरीचं अन्नदान आणि कोटी स्वरूपामध्ये पांडुरंगाचा नामघोष त्या ठिकाणी झालेला आहे. भजन 168 तास अखंड झालेलं आहे. 28 लाख भाकरीचं अन्नदान झालेलं आहे. आणि महाराज आज काल्याला 5 लाखाच्या वर गर्दी त्या ठिकाणी आहे. तोही कार्यक्रम, मला हा कार्यक्रम झाल्यानंतर तिकडे जायचं आहे. आजची जी तिथी आहे, मला मुद्दा हा सांगायचा, हे वर्ष श्राद्ध पावन तिथीवर आलेलं आहे. द्वादशी आहे, श्रावण आहे, श्रावण महिना, द्वादशी. आणि द्वादशी म्हणजे साधी सुधी नाही, योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या काल्याची तिथी आणि या वर्षश्राद्धाची तिथी मॅच झाली म्हणजे गेलेली व्यक्ती किती पुण्यवान असेल याची कल्पना आपल्याला याच्यावरून होते. मी सांगतो, गेलेले जे आहेत त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करायची गरज नाही. या तिथीला जे कोणी जातील ते मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. जन्म घेणंही आपल्या हातात नाही, मरणंही आपल्या हातात नाही. चांगल्या तिथीला जन्म होणं, एखाद्याचा जन्म गोकुळाष्टमीला आहे, एखाद्याचा जन्म दिवाळीला आहे, काहींचा जन्म आमोशाला आहे. जन्म आणि मृत्यू हे पुण्याईवर अवलंबून आहे, कर्मावर अवलंबून आहे. जन्म मागच्या पुण्याईवर अवलंबून आहे, पण मृत्यू कशावर अवलंबून आहे? आत्ताच्या कर्मावर अवलंबून आहे. गेलेल्या व्यक्तीचे कर्म चांगले असतील, चांगल्या तिथीला वर्षश्राद्ध आलेलं आहे, त्यांच्या मुक्तीसाठी माझ्या कीर्तनातून, तुमच्या श्रवणातून, मृदंगाच्या थापेतून, गायकांच्या स्वरातून सुंदर अशी गोड साऊंड सिस्टीम आमचे शांभाऊ कनसे यांची आज या ठिकाणी आहे. शांभाऊला वंदन करतो. सुंदर मृदंगाचार्य अंकुशजी महाराज थेटे ते या ठिकाणी आहेत, त्यांना वंदन करतो. विनेकरी महाराज, मोरे बाबा, आमचे त्रिभुवन महाराज, स्वर सम्राट, स्वरगंधर्व, नगर जिल्ह्याचं भूषण, बेटाचं भूषण, रावसाहेबजी महाराज वेताळ ते या ठिकाणी आहेत, त्यांना या ठिकाणी वंदन करतो. डॉक्टर
नवनाथजी गायकवाड यांनी या ठिकाणी मला या कार्यक्रमासाठी खूप फोन केले. डॉक्टरांना या ठिकाणी धन्यवाद देतो. महाडिक परिवारानं माझ्याकडे ही सेवा दिली. मी फार विद्वान महाराज नाही, असे कोणते महाराज सांगत नाही. ते प्रयत्न करीत असतात. मी किती हुशारी आहे जगल पब्लिकला दाखवायचा प्रयत्न करतात. मी किती तज्ज्ञ आहे. मी विद्वान महाराज नाही, पण मला एका गोष्टीचा गर्व वाटतो. मी ज्या साधूच्या अंगणातल्या मातीचा कण आहे, मी ज्या साधूच्या अंगणातल्या मातीचा कण आहे, त्या साधूला हिमालयातून योगी आला तरी साष्टांग दंडवत घालतो. अशा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या बेटाच्या मातीचा कण तुमच्या समोर आहे. कण तुम्हाला कीर्तन सांगतोय. ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज, योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज, सद्गुरू स्वामी रामगिरी महाराज यांच्या चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करतो. महाडिक परिवाराला सुंदर नियोजन केल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद देतो. त्यांच्या वडिलांना अण्णासाहेब पाटील महाडिक यांना मुक्ती लाभो अशी योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज 176 अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या पवित्र पावन तिथीच्या निमित्तानं यांना मुक्ती लाभो अण्णासाहेब पाटील महाडिक अशी विनंती करतो. समस्त कुटुंबाला या दुःखातून सावण्याची ईश्वर शक्ती देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगात प्रवेश करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या या वारकरी, मस्तक मस्तक हे पायावरी, चार शब्द जगामध्ये फार सुंदर आहेत. पहिला शब्द गती, दुसरा शब्द सद्गती, तिसरा शब्द दुर्गती, चौथा शब्द परमगती. याच्यावर अभंगाची प्रस्तावना आहे. पहिला शब्द गती. एखादा माणूस आनंदी असेल तर लोक सांगतात त्याचे दारिद्र्याचे दिवस संपले, आता त्याच्या आयुष्याला काय आली? गती. अजून एक, हे चार शब्द मी तुम्हाला सांगितले. अजून एक शब्द आहे गतीच्या विरुद्ध, अधोगती. एखादे फार श्रीमंत होते पण आता गरीब झाले, लोक म्हणतात काळाच्या ओघात त्यांची अधोगती थांबली. बरं, गती पाहिली, अधोगती पाहिली, सद्गती पाहिली, परमगती पाहिली. अजून एक शब्द आहे प्रगती. प्रगती, गती, अधोगती, सद्गती, परमगती, गती हे काही शब्द आहेत. माणसाच्या जीवनाला चिकटलेले शब्द आहेत. एखाद्याला जर अधोगती चिकटली तर त्याच्या डोळ्यात कायम पाणी. या देवाकडे जाय, त्या देवाकडे जाय, त्या साधूकडे जाय, ह्या साधूकडे जाय, ह्या डॉक्टरकडे जाय, त्या वकिलाकडे जाय, कायम अधोगती. 7,000 कमवले का 17,000 कर्ज आहेच फिक्स. 10,000चा कायम गॅप आहे. त्याला समजतच नाही आपण बटाटा खातो का शेवग्याच्या शेंगा खातो. त्याच्या आहारावर परिणाम होणे इतके अधोगती. विठ्ठल विठ्ठल. जीवनाला अधोगती मारक आहे, चांगली नाही आहे ती. आता आपण कोणत्या पट्टीत आहे ते पाहून घ्या. जवळजवळ 90% लोक अधोगतीमध्ये आहे. मला जगाचा मॅप काढून दाखवतो. आणि 10% लोक प्रगतीमध्ये आहेत. प्रगती, बंगला बांधणार, गाडी घेणार, प्लॉट घेणार, पोरं शिकणार, पोरं 1 नंबरला येणार, पोरांचा पहिला नंबर येणार, कुठं माणसात गेलं तर माणसं त्यांची पूजा करणार. प्रगती. जिथं जावं तिथं पूजा होते. समाज वंदन करतो, देववंदन करतो, देहवंदन करतो, काळ वंदन करतो. प्रगती. समाज तिरस्कार करतो, देव तिरस्कार करतो, साधू तिरस्कार करतो, कुटुंब तिरस्कार करतं, पोटचे पोरं तिरस्कार करतात, नातेवाईक फोन आल्यावर उचलत नाही. अधोगती. जगताना हे 2 शब्द लागू होतात, गती आणि अधोगती. पण मरताना एक शब्द लागू होतो, दुर्गती. आयुष्य खूप सुंदर जगला, प्रगतीयुक्त जगला, पण मरताना दुर्गती झाली. असा पण एक वर्ग आहे. रावण. लंका सोन्याची, 7 कोटी घरं सोन्याचे,
देव जिंकले आणि सीतेसारख्या पतिव्रतेचं अपहरण केलं. दुर्गतीचं मुख्य कारण एकच. मंडोदरीने सांगितलं 80,000 बायका करून दिल्या तुम्हाला मी. कोण सांगते? मोठी बायको, पहिली बायको सांगते नवऱ्याला. रावण महाराज, तुमच्याकडे संपत्ती आहे, तुमच्याकडे पराक्रम आहे, तुमच्यासारखा शंकर भक्त नाही, तुम्ही शिवतांडव स्तोत्र रचलेलं आहे, तुम्ही जगाचे अधिपती होण्या इतपत कर्तृत्वान आहात, श्रीमंत आहात, हुशार आहात, विद्वान आहात. फक्त पाप करू नका. अहंकार वाढला का पाप होतं, आणि पाप करून देव माणसं संपवतो. म्हणून अभिमान फार वाईट आहे. गंगागिरी बाबांचं वाक्य आहे, लेने को हरिनाम देने को अन्नदान. घ्यायचं असेल मुखात तर कोणाचं नाव घेऊ नका. कोणाचं नाव घ्या? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुम्ही चुकून जर पुण्य करून स्वर्गात गेले तर तिथं म्हणता येणार नाही, इथं म्हणा. म्हणून स्वर्गातले देव सुद्धा मृत्यू लोकात येण्याची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती लोका, स्वर्गीचे अमर इच्छिताती लोका, मृत्यू लोकी वावा जन्म, मृत्यू लोकी वावा जन्म आमा. स्वर्गीचे इच्छिताती देवा, मृत्यू लोकी वावा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कशासाठी जन्म पाहिजे? जन्म संसार करण्यासाठी नाही मागितला, जन्म भजन करण्याकरता मागितला. रावणाचं जर जीवन पाहिलं तर प्रगतीच आहे. आणि मग रावणाची अधोगती किंवा दुर्गती का झाली मरताना? त्याला त्याच्या मोठ्या पत्नीनं मंडोदरीनं सांगितलं होतं, महाराज तुम्हाला 80,000 पत्न्या करून दिल्या, मी काही म्हणले नाही, माझी फक्त एक विनंती आहे. मला असं स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? दुर्गती ऐका. मला असं स्वप्न पडलं, खूप सारे रावण आले, खूप सारे वानर आले, आणि त्यांच्याबरोबर एक देव होता, आणि त्यांच्याबरोबर एक मोठं वानर होतं. त्यांनी सगळ्यांनी लंका जाळून टाकली आणि तुम्हाला मारून टाकलं. रावण म्हणे असे स्वप्न पडत असतात, एवढं टेन्शन घेऊ नको. मी रावण आहे, मी देव जिंकलेले आहे, कदाचित तुला स्वप्न पडलं असेल, एवढं काय लोड त्या स्वप्नाचं घेऊ नको. मंडोदरीने सांगितलं, माझी अशी इच्छा आहे, सीतेपेक्षा सुंदर माझ्या दास्या आहेत. तुम्हाला जर अजून पत्नी करायची इच्छा असली तर मला ज्या हवा घालणाऱ्या बाया आहेत, दास्या माझ्या, या सीतेपेक्षा सुंदर आहे. अजून तुम्हाला पत्न्या करून देते, पण फक्त तेवढ्या सतीला सोडा, पतिव्रतेला सोडा. तिनं पाहिलं तर सूर्याचा प्रकाश मंद होतो, तिनं वाऱ्याकडे पाहिलं तर वारा व्हायचा बंद होतो, आणि तिनं धरती मातेकडे पाहिलं तर महाराज धरती मातेला आनंद होतो. अशी धरणीची पुत्री आहे ती, पृथ्वीची कन्या आहे, सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहे, जगाची लक्ष्मी आहे, रामाची पत्नी आहे, जनकाची कन्या आहे, दशरथाची सून आहे, महान पतिव्रता सीता आहे. तेवढं सीतेला सोडा. सीतेला जर तुम्ही सोडलं नाही, तिचं जर अपहरण केलं तर तुमचा विनाश अटळ आहे. हे कोण सांगतंय? पत्नी सांगते. शक्यतो पत्नी ही चांगलंच सांगत असते, पण लोक ऐकत नाही. पत्नीचा सल्ला घेतला पाहिजे, फक्त एका बाबतीत नाही घ्यायचा, आई वडिलाच्या बाबतीत. बाकीच्या बाबतीत तिचे सल्ले चांगले असतात, तोच सल्ला थोडा अवघड असतो, तो घ्यायचा नाही. तिला सांगायचं, तुला काय पाहिजे? सोनं तयारी, साड्या तयारी, काय पाहिजे असेल ते घे, फक्त माझ्या आईवडिलाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नको. तुम्हाला खरं सांगतो, तुमचा संसार किती मोठा असेल, पण तुमच्या मायबापाच्या डोळ्यात पाणी असेल तर महाराज भगवंत प्रसन्न होणार नाही. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, प्रत्येक सुनेने सासू सासऱ्याला आईवडील समजा, आणि प्रत्येक सासू सासऱ्याने सुद्धा सुनाला आपली लेकच समजा. प्रत्येक घराचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दुर्गतयुक्त मरण आलं, सांगितलं होतं. शेवटी रावण गेला, आणि रावणाचा मृत्यू झाल्यानंतर रावणाच्या मौतीला 3च लोक हजर होते. किती?
तीनच लोक हजर होते रावणाच्या मौतीला. किती मोठा माणूस, 7 कोटी सोन्याचे घर आहे, मग लोक यायला पाहिजे होते ना, लोक नाही येत. समाज असा आहे महाराज, चुकीच्या माणसाला समाज कधीच वंदन करीत नाही आणि चांगल्या माणसाला समाज डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. तीनच लोक होते रावणाच्या मौतीला. एक बिभीषण भाऊ होता म्हणून त्याला यावं लागलं. दुसरी मंडोदरी, 80,000 बायकांमध्ये एकही बायको नाही आली पण मंडोदरी आली. आणि तिसरा होता महाराज, विरोधी पक्षाचा माणूस होता तिसरा, हनुमान. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. भरनौ रघुवर विमल जसो जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. आइए महाराज बिराजिए, आइए महाराज बिराजिए, आइए आइए महाराज बिराजिए, आइए महाराज बिराजिए, आइए पधारिए पवन कुमार. पधारिए पवन कुमार. आइए महाराज विराजिए. अशी मौत चालली महाराज. ज्यानं आयुष्यभर कॉलर टाईट केली ना, तो असा पडलेला होता शांत. 2 जण रडत होते आणि 1 जण हसत होता. कोण दोघं रडत होते? बिभीषणाचा भाऊ गेला होता, तो रडत होता. मंडोदरीचा नवरा गेला होता, ती रडत होती. आणि हनुमान मौतीत पुढं चालला होता, तो हसत होता. लंका पाहत होती की आजपर्यंत ज्यानं आपल्यावर राज्य केलं त्याचा तो कसा चाललाय. म्हणून मौतीला जात जा. कशासाठी माहितीये का? ते प्रेताच्या जागेवर स्वतःला ठेवायचं. असं फक्त चेहरा बदलायचा, आपलं मुंडकं लावून द्यायचं त्याला. मग ते आंघोळ आपल्यालाच घालून राहिले असं समजायचं. ते खांदेकरांनी आपल्यालाच उचललंय असं समजायचं. आणि लाकडामध्ये ठेवल्यानंतर जेव्हा पेटून देतात समजून घ्यायचं आपल्यालाच आग लावली असं समजायचं. मृत्यूचं चिंतन हे जीवनाला अतिशय पोषक आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माणसाच्या मनावर जर चांगला संस्कार करायचा असेल तर त्याला मरणाची भीती दाखवा. मरणा ही आधी राहिलो मरोनी, मरणा ही आधी राहिलो मरोनी. मग केले मनी होते तैसे, मरणा ही आधी राहिलो मरोनी. मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा मुझे नवल, नकावे जुमोल वायावी. आता तुम्ही पहा मौतीला गेल्यानंतर त्या माणसाला बाजूला करायचं आणि आपला सोहळा चालला असं समजायचं. माणसाच्या जीवनात 2 सोहळे येतात, ठरवले नाही तरी येतात. माऊली ज्ञानोबराय सांगतात, देहाची गावालिया जन्म मृत्यूच्या सोवळिया. ना म्हणून ये धनंजया जिया परी. देहाच्या गावाला आल्यानंतर
2 सोहळे कोणाला चुकले नाही, पहिला जन्माचा आणि दुसरा मृत्यूचा. पण एक तिसरा सोहळा आहे तो आपल्याला साजरा करायचा आहे. तो सोहळा आहे चांगल्या कर्माचा आणि भक्तीचा. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. आतापर्यंत हसत जन्माला येणार पोरगा पाहिलं, हसत हसत की रडतच येतंय. कुठून रडत येतं काय माहिती, येतंय कुठून. जन्माला येताना रडतो, बर हसत मरणारा पाहिला का, स्टेटस ठेवू आपण त्याचं, व्हिडिओ काढू. पण असा हसत मरणारा पाहिला का, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, नाही. हसत जन्माला येणारा पाहिला नाही, हसत मरणारा पाहिला नाही. तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगतो, हसत हसत जगणारा सुद्धा पाहिला नाही. पहा तुम्ही माणसं, हसणारे भेटतच नाही आपल्याला. आपण सांगायचं पाऊस नाही या महिन्यात, तो म्हणतो 12 महिने झाले आमच्याकडे नाही. म्हणजे आपल्यापेक्षा डेंजर केस डॉक्टर साहेब. आपण त्याला आपलं दुःख सांगतो, तो म्हणतो तुझ्यापेक्षा भयानक आहे, तू सांगितलं म्हणून मी सांगितलं. आपण पाऊस शरतो तो किलोनी सांगतो आपल्याला, भयानक आहे महाराज. म्हणून कबीर महाराज सांगतात, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. जग हसत होतं, आपण रडत होतो. बरोबर का, शब्द साधूचे आहेत. जग हसत होतं, आम्ही रडत होतो. असा जन्माचा सोहळा होता. ऐसी करणी कर चलो, असं काम करा, असं काम करा. जब हम मरे तो हम हसे और जग रोए. असं काम करा. जेव्हा आपली मौत होईल तेव्हा महाराष्ट्र रडला पाहिजे, देश रडला पाहिजे. आणि ज्याच्या कानावर आपल्या मृत्यूची बातमी जाईल त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आणि महाराज कमीत कमी 5 लाख लोक आपल्या मौतीला आली पाहिजे. होईन काही. कधी कधी गंमत अशी होती, 13व्याला फोटो सापडत नाही म्हाताऱ्याचा. आयुष्यभर बिचारा ऊसाला बारी देत आहे आणि 13व्याला त्याचा फोटो सापडत नाही. ऊस पेटला आणि बाबा पेटला. लक्षात ठेवा, कर्मयोग पाहिजे. म्हणून सांगितलं, ऐसी करणी कर चलो जग हसे हम रोए. छदरिया झीनी रे झीनी, छदरिया झीनी रे झीनी, छदरिया झीनी. अष्टकमल का चरखा बनाया 5 तत्व की बोनी. अरे माँ पानी ने पानी सारे ने प म प गरे रे, गरे ने सारे मा पानी, गरे ने सारे मा पानी, गरे ने मा पानी सा. राम 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 राम. अष्टकमल का चरखा बनाया 5 तत्व की बूनी. 9-10 मास बुनन को लागे, 9-10 मास बुनन को लागे. मूर्ख मैली की ने छदरी, जेने जेने रे जेने, छदरिया जेनी रे जेनी. हे राम नाम रस बीनी, छदरिया जेनी रे जेनी.
साऊंड सिस्टीम चांगली, वाजवणारे चांगले, ऐकणारे खूप चांगले. नाही तर वरच्या श्राद्धाचे कीर्तनाचा कोण लोड नाही घेत. पाहुणे सगळे चांगले आहेत. वंदने निम्मे पाहुणे लिंबाखाली बसतात, निम्मे पाहुणे आचार्याकडे जातात. काय आयटम आहे आज? तो आमका पाऊ टेस्ट, साखर टाक, तिखट टाक आणि पुरण का तू जेवून घेऊन जाय ते पुरायचं पाहू. आमचा एक पाहुणा इतका डेंजर आहे अंकुश महाराज. तो कधी आला का आचार्याजवळ जातो आणि आचार्याजवळ गेला तो मला 12:30 वाजता 12 वाजता चिठ्ठी पाठवतो. पुड्या तयार झालेल्या आहेत, इकडचं आटपलेलं आहे, तुमचं आटपून घ्या. चाटा मारायच्या झाल्या असतील आणि नोटा भेटल्या असतील तर आपली आपण प्रस्थान करावे महाराजजी. म्हणलं जी मालक जी. महाराज काय आलेले माणसं तुम्हाला खरं सांगतो, प्रपंच मनापासून नाही करता आला तर नका करू. वाक्य मोठं आहे, घरी घेऊन जा. प्रपंच मनापासून करता आला तर नाही करू नका. पण परमार्थ जेव्हा करता, देवाच्या जेव्हा दारात बसता आणि देवाचं जेव्हा कीर्तन आणि अभंग ऐकता, ते मनापासून ऐका. तो तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडल्याशिवाय राहणार नाही. आपण पाणी मनापासून भरतो, सोयाबीनला भाव भेटत नाही, भजन कंटाळा आल्यासारखं करतो, देवही भेटत नाही. दोन्ही बाजून पाणी भरणं ही फॉर्मॅलिटी आहे आणि भजन करणं हे सर्वस्व आहे. जीवाचं हित आणि कल्याण याच्यात आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सारखी भक्ती करा महाराज. काय कमी होतं? 3600 एकर जमीन, 13 मार्केट कमिटीचे चेअरमन, पुणे देऊ आळंदी परिसर, 13 मार्केट कमिट्या तुकोबराच्या अंडर होत्या आणि 7 पिढ्याची सावकारी होती. तुकोबराय जर सकाळी 9 वाजता पैसे वाटायला लागले तर रात्री 11 वाजेपर्यंत पैसे वाटीत होते. 450 वर्षापूर्वी ज्या महात्म्यानं 84 लाख सोडले, सांगा त्या महात्म्याची आरती करायला पाहिजे का नाही? अहो सोडावं तरी किती? आपल्याला चप्पल सुटत नाही. आता जर चप्पल हरवली तर 5 वाजता परत येईन गोदावरी लॉन्सला. भेटला होता मला एक जण, तो गोदावरी लॉन्सला आला तर आला, तो म्हणे चप्पल इथं नाही. त्याने मला फोन केला, म्हणे महाराज तुमचे तरी सोडून जायची मला. तेवढा का होईना त्याग. लक्षात ठेवा, या 84 लाख 450 वर्षापूर्वी सोडले आणि मग रामकृष्ण हरी म्हणले. जेव्हा याच्यावरचं प्रेम सुटेल, जेव्हा जनावरचं, लोकावरचं, शरीरावरचं आणि पैशावरचं प्रेम सुटेल आणि मग मन रामकृष्ण हरी म्हणेल, त्या दिवशी रामकृष्ण आणि हरी तिघही तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. ऐका दुर्गती, रावणाची मौत चालली, हनुमान पुढे चालला. बिभीषण, मंडोदरी रडतात, हनुमान हसतो आणि मंडोदरीनं बिभीषणाला विनंती केली, सारी लंका घरातून मौत पाहती पण जायला कोणी तयार नाही. सगळे घरातून पाहतात आणि लोक देवाला वंदन करतात. बरं झालं मेला, बरं झालं मेला, बरं झालं मेला. दुर्गती काय जप चाललाय लंकेत? बरं झालं मेला. आम्ही नवस केले होते हा मराव म्हणून, आम्ही ग्रंथ वाचले होते हा मराव म्हणून. रामासारखा देव आला आणि हा राक्षस संपला. बरं झालं मेला. ऐकते मंडोदरी, ऐकतोय बिभीषण. बिभीषण भावाची अपकीर्ती ऐकतोय आणि मंडोदरी आपल्या पतीची बदनामी ऐकते. लोक लांबून माझ्या पाहतात पण मौतीत कोणी यायला तयार नाही. लंकेचा सम्राट मोकळ्या हाती गेला. आणि आपण लय गोळा करायच्या फंद्यात पडू नका. आपली तर 3.5 एकरच कांदे, 1.5 एकर सोयाबीन, त्याच्यात साऱ्या महाराष्ट्रात जाहिरात. पाऊस नाही, पाऊस नाही, सोयाबीन 1.5 एकर. अरे कितीही जपा, या पिंजऱ्यातून पाखरू उडाल्याशिवाय राहणार नाही. तुला हिफाजत करले, तू औषध घे, तू गोळ्या घे, तू पाठी व्यायाम कर, तू मोबाईलवर युट्यूबवर व्हिडिओ पाहाय, तू वजन वाढव नाही तर वजन कमी कर, तू चहा सोड नाही तर चहा घे, तू किती जप, हा पिंजऱ्यातला पोपट एक दिवस उडून जाणार. तुला हिफाजत करले, तुला करे रखवाली, गमा पनीने पनिसा पनिसा ग रे ग सारे निसा धनी पद मप गम रे ग सारे निसा गमा पनिसा. तुला हिफाजत करले, तुला करे रखवाली. अरे उड़ जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाली. अरे उड़ जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाली. अरे पाने वाला कौन है,
पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, इस जहां में यारो किसी का होने वाला कौन है, क्यों मनाते हो मातम किसी की मैयत का। अरे मरने वाले को क्या मालूम रोने वाला कौन है। जिवंतपणी रडला नाही ना, आता त्याच्या पुढे तासभर रडून राहिला, त्याला काय माहिती तू कोण आहे, कसा रडतोय। जिवंतपणी रडला असता तर तो तुझ्या गळ्यात पडून रडला असता रे। मेल्यावर पूजा करू नका रे, जिवंतपणी आई बापाची पूजा करा। महिन्यातून एक डबा करा, त्यांना खाऊ घाला, त्यांना चारी धामाल द्या। कोणत्या बाबाला पैसे नाही दिले चालल, पण आपल्या बापानं 500 मागितले तर 1000 द्या, आईनं 1000 मागितले तर 2000 द्या। कोटी पैशाचे यज्ञ जरी त्यांच्या समोर रीते केले तरी आई बापाचे उपकार फिटणार नाही। तुला किफाजत कर ले, तुला करे रखवाली, उड़ जाएगा। कल तक तो तू कहता था भगवान नहीं भगवान नहीं, और ये हिम्मत तुझ में कहां से आ गई। काही काही लोक आहे ना रस्त्याला, कशाचा देव, कशाची सप्तीन, कशाची कालीन, कशाच्या पोथ्यान, कशाच्या आरत्यान, कशाचा मारुतीन, कशाचा गणपतीन, गायचा रामन, गायचा कृष्णन, गायचं भजन, गायचा काकडन, गायचा हरी, गायची दिंडीन, काय खरे यांचं। भजनाला तर आमची भजनी चालले ना, पारावर बसणार लोक म्हणते 2-4 येडे चालले बा, आता प्लस पांडुरंग भेटणार यांना, त्यांना भेटूक नाही भेटू म्हणून तुम्हाला कोण भेटन सांगता येत नाही बा। शेर फार सुंदर आहे। जिवंत माणूस एवढं सगळं देऊन उलटा होतो, देवावर देवाचे उपकार विसरतो, काय भाषा बोलतो। कल तक तो तू कहता था भगवान नहीं भगवान नहीं, तो म्हणतो जगात देव नाही, त्याच्यासारखा करंटा माणूस दुसरा नाही बा। कल तक तो तू कहता था भगवान नहीं भगवान नहीं, ये हिम्मत तुझ में कहां से आ गई। अरे कल तक तो तू कहता था बिस्तर से उठा नहीं जाता, उठ गया दुनिया से, ये ताकत कहां से आ गई। अरे तुला उचलला कोणी, देव नाही तर। तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी। तुला 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 विठ्ठला विठ्ठला माय बापा शेवटचा दिस गोडवा, शेवटचा दिस गोडवा, याजसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास, साठी केला। दोन शब्द संपले, प्रगती अधोगती, तिसरा शब्द चालला दुर्गती। रावणाची मौत चालली, रावणाला टेकवलं, मंडोदरीने बिभीषणाला सांगितलं माझ्या नवऱ्याच्या तोंडात घालायला थोडं सोनं द्या, तुम्ही आता राजे झालेले। बिभीषण काय म्हणतो, हनुमानाला विचारावं लागेल। हनुमान पहा अजिबात टेन्शन नाही, सत्तेवर नाही पण फुल अधिकारी। रामायणामध्ये एक पात्र आहे महाराज, या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। धुमाळ पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, बापतऱ्याहून। सगळ्या बापतऱ्याचं भजनी मंडळ आहे, सगळ्या भजनी मंडळाला या ठिकाणी वंदन करतो। धुमाळ पाटील उपस्थित झाले। आत्ताच काशी विश्वेश्वर देवस्थानचे ट्रस्ट माझे मित्र दीपक आप्पा नवले ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, त्यांना या ठिकाणी वंदन करतो। रावण लंकापती होता आणि त्याची बायको सोन्यासाठी भीक मागते। काळ कधी बदलू शकतो लक्षात ठेवा, आजचा गरीब माणूस उद्या श्रीमंत होऊ शकतो। गरिबाची चेष्टा करू ते उद्या आपल्याला कट मारून जाऊ शकतं, भयंकर आहे।
कोणाचीच चेष्टा करू नका. आज तरुण पोरं म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करीत असतील, पण लक्षात ठेवा तुमचे सुद्धा 32च्या 32 पडणार आहेत. तुमचे सुद्धा गुडघे थकणार आहेत. अरे तुमचे सुद्धा केस पांढरे होणार आहेत. म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करू नका. हे जग त्यांनी सुंदर ठेवलं म्हणून आपल्याला भोगायला मिळालं. जमीन आपल्या बापाने ठेवली म्हणून आपल्या उतार्यावर आली. पूजा करा त्याची. त्यानं महाराज जीवन आपल्याला दिलंय, सांभाळलंय, म्हणून ही उपकार पहिले बापाचे आहेत. म्हणून ज्येष्ठ मंडळींची सुद्धा थट्टा करताना जपून करा. एखाद्या अपंगाची चेष्टा करताना जपून करा. आज त्याला पाय नाही, उद्या आपले जाऊ शकतात. लक्षात ठेवा. रावण त्याची पत्नी भीक मागते. हनुमानजीला विचारलं, हनुमानजी देतं का थोडं सोनं माझ्या नवऱ्याच्या तोंडात घालाय? हनुमानजी सांगितलं, याला सोनं मी याच्यासाठीच इथे. अजिबात सोनं मिळणार नाही. हा असा जळाला पाहिजे, माझ्या समोर जळाला पाहिजे. माझ्या आई सीतेला तकलीफ दिली, माझ्या रामाला तकलीफ दिली. हा रावण जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत हनुमान जात नाही. म्हणून सांगितलं तुम्ही सोनं तुम्हाला मिळणार नाही. आणि मग महाराज ज्याची लंका सोन्याची होती, तोंडात सोनं घालायला शिल्लक नव्हतं, असं दुर्गतीयुक्त मरण आलं. कारण लंका सोन्याची होती, मन सोन्यासारखं नव्हतं. लक्षात ठेवा, आपली लंका सोन्याची नसली चालम, पण आपलं मन सोन्यासारखं असलं पाहिजे. सद्गतीचं मरण येईन. दुर्गती संपली, दुर्गती संपली. आता सद्गती सांगतो. चांगला महात्मा भेटणं, चांगला गुरु भेटणं आणि त्या गुरुच्या आईबापाच्या संस्कारानं जीवन घडणं ही सद्गती आहे. आणि मग महाराज अभंगात जी सांगितली ती शेवटची गती आहे. जाताना किंवा जिवंतपणी ब्रह्मांड नायकाचं दर्शन होणं, देव साक्षात समोर उभा राहणं आणि त्या देवाचं दर्शन होणं ही परमगती आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पंढरीचा पांडुरंग माझ्या भंडारा डोंगरावर आला आणि विठ्ठल रुक्मिणी माझ्या साक्षात समोर उभं राहिले आणि मला असं वाटलं मला मुक्ती मिळाली, मला गती मिळाली, मला परमगती मिळाली. अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो या ठिकाणी कोपरगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय सुरेश भाऊ जाधव वारी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. महाडिक परिवारावर प्रेम करणारे सर्व आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातली जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांना या ठिकाणी वंदन करतो. अतिशय सुंदर नियोजन महाडिक परिवारानं केलेलं आहे. महाडिक परिवाराला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तुकोबाराय सांगतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट गोड होण्याकरता काय आवश्यक आहे तर महाराज जीवनामध्ये भक्तियोग आणि कर्मयोग याची ज्याने साधना केली, ज्याची भक्ती शुद्ध आहे, ज्याचे कर्म सुंदर आहे, त्या माणसाचा शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, खूप गोड झाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या हातात एक गोष्ट नाही आहे. काय? आपल्या हातामध्ये मृत्यू नाही आहे. लोक नशीब बदलू शकतात. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा नाश
फार सुंदर आहे. नाथ महाराजांचे शब्द आहेत. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, नशिबाचे भोग असतील तर देवाच्या कृपेनं संपतील, पण मरण आहे ना महाराज, येथवरून नाही आले अवतार, येरते पामर जीव किती. पण जीव असा आहे, जीव देवाचं ऐकत नाही, बाकी सगळं ऐकतो. आपलं पोरगं पाहते सगळं ऐकतं, पण अभ्यास कर म्हणलं की नाही ऐकत. नेमकं मुद्द्यावरच चुकत आहे माणूस. नाथ महाराज सांगतात, तुम्ही जर आत्ता ऐकलं नाही, विसरलो तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. देवाला विसरणं ही सगळ्यात मोठी हानी आहे. ती हानी करू नका. ती हानी केली तर काय होईल. तर आमचे सगळे भजनी आहे, अधिक मासात सगळ्या भजन्यांनी काकडा केलेला आहे. जर देवाला विसरले तर काय होईल. देवाची इस्टेट आहे सगळी, त्याच्यात आपले 4 एकर आहे, आपण सांभाळायला आहे. आपल्या उताराचा मालक आपल्या अंगणात खेळून राहिला, एक आपल्या उताराचा मालक वर गेला म्हणजे आपला बाप, एक मालक खेळून राहिला म्हणजे आपला पोऱ्या, दोघांमध्ये आपण सापडलो. आपण नुसतं लावून धरायला, हिशोब ठेवायला. वही आपलं आहे का नाही, आपलं आहे का नाही. ती वही कोण घेणार आहे, आपलं पोरग. कपाटात चाव्या सासूनी गंज कपाट पुसलं, गंज सांभाळलं, पण शेवटी चाव्या कोणाकडे द्यावं लागत त्या सुनाकडे. चहा कोणाला मागावं लागतो, सुनाला. जेवण कोणाला मागावं लागतं, सुनाला. मग बोला ते का म्हणून एवढी तिला जीव लावून थोडं सुनाला. दोन्ही बाजू आहे महाराज, लक्षात ठेवा. सुना सुद्धा अशा खतरनाक आहे. 3 फोन तिच्या आईला करी ती तिकडं, 3 फोन करते. व आई चहा घेतला का, घेईन तिच्या. आई जेवली का, जेवण ती. आई आज कुठं गेली होती. 3 फोन आहे, 3. या फोनने सगळा गोंधळ घालून ठेवला. हे फोनचा शोध नकोच होता. माहेर एवढे फोन वाढले आणि तिकडून सल्ले आले आणि इकडं सासर पेटायची गंमत झाली. ही सगळी इस्टेट देवाची, आपलं काहीच नाही. देवाला पोरं 2. पहिलं पोरग गरीब, थोरलं लय गरीब आहे. थोरलं लोकांच्या पाया पडतं, ज्ञानेश्वरी वाचतं, गीता वाचतं, गाथा वाचतं, अभंगल येतं, मंदिर बांधतं, अभिषेक करतं, दिंडी काढतं, काला करतं आणि जगाला सांगतं लागोनी या पाया, तुमच्या पाया पडतो विठ्ठल म्हणा ना. लहान पोरग म्हणतं तो नाही ऐकायची. ते लहान लय नंगट आहे. पहिलं पोरग गरीब आहे मोठं, त्याचं नाव आहे संत, आणि दुसरं पोरग नंगट आहे, त्याचं नाव आहे यमराज. रात्री जर 3:30ला आला ना, आज येईन बरं का, रात्री जर 3:30ला जर आला अटॅक, अण्णा आपाप म्हणत्या रामकृष्ण हरी, घाम येईल राहतो. मोठं येतं ना महाराज, ते गरीबासारखं येतं. लहान इतकं नंगट आहे, ते म्हणतं मी आल्यावर चांगल्या चांगल्याला रामकृष्ण हरी म्हणायला लावितो, आपल्या बापाचं नाव चांगल्या चांगल्याच्या तोंडात आणतो. असा लहाना पोरगा बेकार. हे मी सांगतो का, नाथ महाराज सांगतात. आज मोठं पोरग सांगते, तुम्ही ऐका. जर याचं ऐकलं नाही तर लहान येईल. हे जरी न ऐकाल मग दुसरा येईल, हे जरी न ऐकाल. सरत्य शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत्य शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा. हा पिंगळा 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 महाद्वारी, हा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा. हा पिंगळा महाद्वारी. हे पक्वाचा आणि टाळाच्या आवाजात तुम्हाला चांगला ऐकू आलं नसेल, चांगला ऐकितो. आता नातराय शब्द आहे. हे जरी न ऐकाल, कीर्तन प्रवचन संताचं जर न ऐकाल तर दुसरा येईन आणि डायरेक्ट ICU मध्ये नेईल. सलायन सलायन. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. तू जरी नाही म्हणत असला तर तो दोरीच घेऊन येतो, बांधून येतो. पार्सल पॅकिंग. एका जनार्दनी आमचे काय बाय जाईल. सांगणाऱ्याचं काय जातंय. सांगणाऱ्यानं सांगितलं पुढं दरी आहे. हा म्हण नाही त्याचं काय ऐकायचं, मरा मग. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. आणि पुढचं फार सुंदर आहे. वरल्या आळीला, कोणत्या आळीला, कोणी वरल्या आळीला. कापड दुकान आहे का, पेट्रोल पंप आहे का, पतसंस्था आहे का, बँक आहे का, सोयाबीन आहे का, ऊस आहे का, मका आहे का,
हा रोड आहे का? समृद्धी आहे का? वर महामार्ग गाड्या आहे का? काहीच नाही. अरे वरल्या आळीला फक्त ब्रह्मांडाचा नायक बसलाय. तुम्ही जरा वर पहा ना थोडीशी. वरल्या आळीला तुम्ही सावध व्हावे. वरल्या आळीला पाटील बुवाला तुम्ही घेऊन सवे. पाटील बुवाला वरल्या आळीला तुम्ही सावध व्हावे. पण एक जणाला तुमच्या संघ घ्या. कोणला? पाटलाला. पहा आता किती अवघड भाषा आहे. आता ही पाटलाला संघ घ्या म्हणजे आपल्या शरीरात एक पाटील आहे. प्रत्येका शरीरात एक पाटील आहे. मी तुम्हाला 11 जणांची टोळी सांगतो, तुम्ही पाटील ओळखायचा. 11 जणांची टोळी सांगतो, त्यातला पाटील ओळखायचा. पहिला डोळा. टोळी आपलीची, जेच तेच टोळी सेपरेट आहे. टोळीचे दवाखाने आहेत, करोडो रुपये दवाखाने आहेत. टोळी आहे का 11 जणांची, त्याच्यातला पाटील ओळखा. पहिला डोळा, दुसरं नाक, तिसरी जीभ, चौथे कान, 5वी त्वचा, 6वे हात, 7वे पाय, 8वा पाठीचा कणा, 9वं मलमूत्र उत्सर्जन, 10वं प्रजनन आणि 11वं मन. कोण आहे पाटील? चेअरमन कोण आहे? पक्ष प्रमुख कोण आहे? मुख्यमंत्री. कोण आहे? मन. ते ऐकत का? ते म्हणतात 12:15 वाजले. त्याचा निराळाच जप चालू आहे. कितीक लोक आले. डॉक्टर गायकवाडांनी महाराज कुडून धरून आणले. आवाज लई येऊन राहिला, घुमून राहिला का काय? ख्वाजा कमून टोपी काढून राहिला काय माहिती. तिंदा गायक कुठला दिसतो? हा नवीन दिसतो, ते जुने दिसत्या. भजनी बरे दिसत्या, बापतऱ्याचे वाटतं. म्हणजे हे कोणाचा चेअरमन काय म्हणून राहिला? तो काय रामकृष्ण हरी म्हणतो का? ते म्हणतो उरका, पाऊस पडाना. पाटील तुमच्या बरोबर नाही, तुमचा मनाजी पाटील. वाचितो का पोथी? पोथी वाचायला माणूस बसला तरी मनाजी पाटील दुसरीकडेच घेऊन जातोय. नाथ महाराज म्हणतात त्या पाटलाला संघ घ्या मग दिंडी करा. त्या पाटलाला संघ घ्या मग कीर्तन करा. पहा ब्रह्मांड नायक तुमच्या प्रसन्न होईल. पाटील बुवाला तुम्ही घेऊनच हवे. पाटील बुवाला. आणि जर तुम्ही हे केलं नाही तर कॅलेंडर बदलत चालले, दिवस सरत चालले. काय होईल? चिठ्ठी येईल मग पडेल ठावे. चिठ्ठी येईल. 2 चिठ्ठ्या आहेत माणसाच्या जीवनात. पहिली चिठ्ठी, चिरंजीवानीची सौका. आमच्या लग्नाला यायचं बर का. 50-50 पोरं खाली किलबिल परिवार. ज्याचं पोरग राहिलं तो रुसला, लग्नालाच नाही आला. पोऱ्या घरी तो घरी. बुंदी संध्याकाळी पोच. पत्रिकेत नाव टाकल्यावर आपले लोक रुसते. म्हणजे आपले लोक मनानं किती लहान आहे वाजून. कोण खातं बरं त्या पत्रिकेला? काय नावाची हौशी महाराज. आता भाऊबंद जर 150 असल्यावर एखादा हुकतोच. नेमकं खोडीचा आहे तोच हुकतो. तो हुकतो त्या प्रिंटिंगवाल्याकडून. ते इकडं मकर गाव भर यांना देतं. माल सोडं आणि ते पहिल्यापासून मायावर जाळा. त्या याला पाहूनच चेक करी. जाळणाऱ्याला 30 एक करी. कोणी कोण सळत. एक लक्षात ठेवा. नावावर प्रेम करू नका, गावावर प्रेम करू नका, धनावर प्रेम करू नका. मनाला सांगा. अरे मनाला म्हणा, साथ्याला सांगा. 4च गोष्टीवर प्रेम कर. आईवर प्रेम कर, बापावर प्रेम कर, संतावर प्रेम कर आणि भगवंतावर प्रेम कर. जीवन सुखी झाल्याशिवाय राहत नाही. गौरव आपण प्रेम करीत नाही, आपलं प्रेम दुसरीकडे जातं. मग लक्षात ठेवा. सांगितलं चिठ्ठी येईन. कोणती? लग्नाची नाही. कळविणे असं अत्यंत वाईट वाटते की हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार दादा महाराज रंजाळी यांचे किती तारीख आहे? करून टाकू आपलाच कार्यक्रम. 27 28. अरे मी कालच मेलो. मी आज मारायला पाहिजे. 28 ऑगस्ट रोजी गोदावरी लॉन्स या ठिकाणी कीर्तन करता करता निम्म कीर्तन झालेलं असताना, भर मोसममध्ये कीर्तन आलेलं असताना, श्यामभाऊची गोड शिष्टी, अंकुश महाराजाचा पक्वादराव साहेब महाराज, स्वर त्रिभुवन महाराज, धुमाळ महाराज एवढे सगळे असताना दादा महाराज रंजाळ्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. खपले ती. त्यांचा अंत्यविधी निमगाव खैर या ठिकाणी. तुम्हाला पत्ता सांगतो. या संध्याकाळी त्यांचा अंत्यविधी, दादा महाराज रंजाळे यांचा अंत्यविधी दत्त मंदिराजवळ अमरधाम निमगाव खैरी बरं का. यायचं बरं का. तर अमरधामजवळ होणार आहे.
कृपया अंत्यविधीस हजर राहणे, आत्म्यास चिर शांती लाभो ही ईश्वरच्यांनी प्रार्थना. मग आलेले लोक म्हणतील गण पैसे मोजले पापीच होता, बरं झालं मी आला. पा मौतीला येणारे खतरनाक खिलाडी. आपले पाहुणे सुद्धा आपल्या मौतीत आपल्याविषयी नीट बोलत नाही. महाराज नाथ महाराज सांगतात, अरे चिठ्ठी येईल तुमच्या मौतीची, चिठ्ठी येईल तुमच्या दहाव्याची, चिठ्ठी येईल तुमच्या वर्षश्राद्धाची. चिठ्ठी यायच्या आज सावध व्हा. आज जीवन आहे, आज आनंद घ्या, आज परमार्थ करा, आज आईबापा संग बोलून घ्या. उद्या आपण राहू का नाही हे सांगता येत नाही. चिठ्ठी येईल मग पडल टावे, चिठ्ठी येईल मग पडल टावे, पिंगळा माधवारी बोली. आता हे पिंगळा वासुदेव हे सगळे आता गेलेच. आता काय कोणी ऐकतं का? पण महाराज हे ऐकल्यानंतर आपल्या मनाला बोध होतो. काय होतो? बोध होतो. पहिले भारुडा ऐका, पिंगळा ऐका. एक नारायणगिरी महाराजांना खूप आवडणारा अभंग होता. तो अभंग नारायणगिरी, तो म्हणला का नारायणगिरी बाबाची आठवण येते. माझ्या सांभाऊची सिस्टीम असल्यामुळे माझ्या नारायणगिरी महाराज म्हणायचे अभंग, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. तो खंडोबाजी यायचा, माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. नगरावारी अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी. अरे सावध होऊन भजने लागा देव करा कैवारी, अरे सावध होऊन भजने लागा देव करा कैवारी. माझ्या हे माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, हे माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. हे वातावरण गोड आहे, घड्याळ पुढं चाललेलं आहे. नाथ महाराज सांगतात सावध व्हा, जास्त दिवस आपण इथं नाही. किती दिवस राहू याचा भरोसा नाही, क्षणभंगूर नाही भरोसा. वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे 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 काय? पुढं काय नाही, पुढं फक्त मरण आहे. पुढे हुशार थोर आहे वळसागा. मग काय करा? राम राम स्मरा आधी, मरणाच्या आधी राम राम स्मरण करा. अटॅक आल्यावर रामकृष्ण हरी म्हणू नका. आज दिवस आहे, आजच रामकृष्ण हरी म्हणा. म्हणून प्रेमानं भजन करा. 10 मिनिटच भजन करा, पण महाराज आज द्वादशी आहे असं भजन करा का विठ्ठल रुक्मिणीची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. विठोबा रखुमाई. कुंडली गोवर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. हे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
ढोपार खुमाई ढोपार खुमाई ढोपार खुमाई ढोपार खुमाई दोन्ही मुलं मधुकर दादा आणि राजेंद्र दादा दोघांनी चांगलं नियोजन केलं वर्ष श्राद्धाचं. पावसामुळे इथं गोदावरी लॉन्सला वर्ष श्राद्ध आहे आणि भजनी साऊंड सिस्टीम आणि सगळं सुंदर नियोजन आहे. राजेंद्र दादा महाडिक यांनी आत्ता माझा या ठिकाणी सन्मानही केलेला आहे. महाडिक परिवाराला धन्यवाद देतो. अभंग समजून घेण्याची गोष्ट आहे. अभंग समजण्यासाठी आपल्या अंतःकरणाचं पुण्य लागतं. वक्ता किती मोठा आहे याच्यावर अभंग नाही. आपला मोबाईल जर खराब असेल तर टावर खाली सुद्धा रेंज येत. आमच्या गावात एक माणूस गेला होता पंढरपूरला. तो पंढरपूरला गेला पण येताना सोयाबीन झाकायची ताडपत्री घेऊन आला. म्हणजे मोबाईलला रेंज नाही नाही. हां हां टी व्हीवर जर देवाची मालिका लागली तर गपकन चॅनल बोलतो. मोबाईलला रेंज नाही. रेंज गेलेला मोबाईल काही कामाचा नाही. आपल्या मोबाईलला भगवंताची रेंज पाहिजे. लक्षात ठेवा. कीर्तन सेवा मी या ठिकाणी आता उत्तरार्धाकडे नेत आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाची या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. मला विठ्ठल आणि रुक्मिणीचं दर्शन झालं. माझ्या जीवनातलं सगळं दुःख संपलं, परिहार झाला अवघा दुःखाचा मागिल्या. सगळं माझ्या जीवनातलं दुःख संपलं. एक लक्षात ठेवा, तुमच्यावर जर 3 जणांची कृपा असेल तर तुमच्या जीवनातलं दुःख जातं. एक पहिली पितृकृपा, पितृदोष नसला पाहिजे. काही लोक थकून गेले पोथ्या वाचून पण सुख नाही, पितृदोष. बाप रडतून हा पोथी वाचितो, कोणता ॲक्सिडेंट होईना नाही महाराज. बाप हसत असला पाहिजे तरच पोथी वाचा. बाप रडत असेल तर पोथी वाचू नका. माणसांचा तळतळाट घेऊन केलेली पूजा हे पापच आहे. त्याला पूजा आपण म्हणतोय ते देवाच्या दृष्टीने पापच आहे. माणसांचे आशीर्वाद घ्या, पूजा नाही केली तरी देवाची कृपा होईल. आणि एक लक्षात ठेवा, जगावर नाही प्रेम करता आलं तर करू नका, पण आपल्या मायबापाला विसरू नका. आज एका बापाचं वर्ष श्राद्ध आहे म्हणून 10 मिनिटामध्ये बाप सांगतो. जर तुमच्या वडिलाचा चेहरा, मला गॅरंटी आहे ही कविता जर तुम्ही ऐकली तर तुमच्या वडिलाचा चेहरा तुमच्या समोर येईल. तुमच्या मनात तुमच्या बापाचं चित्र काढण्याचा मी प्रयत्न करतो. तुमच्या मनात जर तुमच्या बापाचा चेहरा आला, कळकटलेल्या पायजाम्यातला बाप, कष्ट करणारा बाप, रानात जाणारा बाप, 10-10 रुपये आपल्यासाठी साठवणारा बाप, दिवाळीला आपल्याला खाऊ आणणारा बाप, दिवाळीला आपल्याला फटाकडे आणणारा बाप, दिवाळीला आपल्याला कपडे घेणारा बाप, शाळेत सोडवायला येणारा बाप आणि आपल्याला खांद्यावर घेऊन नाचणारा आपला बाप. जर तो बाप तुमच्या मनात कोरला गेला तर मनातल्या मनात तुमच्या वडिलाचं दर्शन घ्या. महाडेक परिवारानं जो खर्च केला त्या खर्चाचं चीज होऊन जाईल. म्हणून मी बाप सांगणारा कीर्तनकार आहे. मी महाराष्ट्रभर बाप सांगतो. म्हणून प्रत्येकानं आपल्या वडिलाला विसरू नका. बाप कधी रडत नाही महाराज, पण बापाचे अश्रू हे फक्त भगवंत पाहतो, एकटा रडतो बाप. बाप स्वाभिमानी बाना, बाप म्हणजे आपला स्वाभिमानी. बाप घराचा तो कणा, बाप म्हणजे घराचा कणा आहे. एकदा कणा मोडला ना घर कोसळायला टाईम लागत नाही. त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. लय बापाचं काळीज वेगळं आहे असं लोक म्हणत असतात. तुम्हाला तुमच्या बापाचं काळीज नाही करायचं रे. बाप स्वतः म्हणतो कधी कधी जेवता पोरांना, अरे पोरांनो तुम्हाला माझं काळीज नाही करायचं रे. 4 जर भाकरी असल्या ना महाराज, 3 पोरांना देतो आणि 1 भाकरी एकटी खातो. ते पण महाराज हळूहळू खातो. त्याला वाटतं यांना कमी पडायला नको. तुमच्यासाठी उपाशी झोपणारं एकच देव आहे, त्या देवाचं नाव बाप आहे. आणि ज्या कोर्टात अख्खे गुन्हे माप आहे ते कोर्ट म्हणजे बाप आहे. आणि ज्या देवाला केलेला प्रत्येक नवस पावन होतो तो देव म्हणजे बाप आहे. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, अरे बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. आठवत नसल तुम्हाला
लय रात्री जागून काढले त्यानं. तुमच्या परीक्षा फी भरायला पैसे नव्हते तेव्हा रात्रभर जागा होता. दिवाळीला तुम्हाला कपडे घ्यायला पैसे नव्हते तेव्हा रात्रभर जागा होता. आणि महाराज पुरीचं लग्न डिसेंबरमध्ये जमलं आणि पुरीचं लग्न मार्चमध्ये होतं. तर महाराज पुरीचं लग्न होईपर्यंत 3 महिने बाप जागाच होता, त्याला झोपच नव्हती. किती काळजी करावी महाराज त्यानं. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो. काय शब्द लिहिलेत? जन्मभराचं रडतो. कुठं? लेक जाताना सासरी. एक बाप तासभर पुरीच्या लग्नात रडत होता. मी त्याला म्हणलं, अण्णा काय रडता तुम्ही, एवढं रडत असतात का? तो म्हणतो, एकुलती एक पोरगी होती, 4 पोरं होते, एकच पोरगी होती. आज हिच्या मंडपात रडू द्या महाराज, आयुष्यभर परत रडणार नाही, पण आज रडू द्या, आज दापू नका. काय प्रेम आहे महाराज. मला औषध देणारी माझी देवी निघून चालली, मला जेवण देणारी माझी देवी निघून चालली. आणि घरात जर मला कोणी बोलायला लागलं तर माझ्या अण्णाला बोलू नका म्हणून माझी चुकीची असली तरी माझी बाजू घेणारी माझी देवी निघून चालली. माझ्या अंगणातली सप्तशृंगी चालली, माझ्या अंगणातली अंबाबाई चालली, माझ्या अंगणातली रेणुका चालली. अरे माझ्या अंगणातली 33 कोटी देव धारण करणारी माझ्या अंगणातली कामधेनू आज निघून चालली. सासूच्या पाया पडतो बाप, पुरीच्या सासूच्या. लाडात वाढली माझी पोरगी, काय चुकलं तर मला बोला, पण माझ्या पोरीला बोलू नका. नवऱ्याच्या जावयाच्या पाया पडतो, तिच्या नवऱ्याच्या पाया पडतो, जावयाला सांगतो, चुकून जर माझी पोरगी काही बोलली, काही चूक झाली, जावई बापू पदरात घ्यावं, माझी पोरगी लय लाडात वाढली. तिचा स्वभाव आहे ना, स्वभाव थोडा रागीट आहे. आता तिला सवय होऊस तर तुमच्या पाया पडतो. आणि पोरीला महाराज नुसतं हॅलो जर म्हणली ना तर 2 भाकरी जास्त खातो बाप. आज ताईचा फोन आला, इतका प्रेम करतो त्या पोरीवर, तिच्या एका शब्दावर. तो सांगतो, तळहाताच्या फोडासारखी पोरगी वाढवली. जन्मभराचं बाप रडतो. महिला मंडळ बसलेलं आहे, नुसतं बाप कविता म्हणायला लागलं तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हे बापाचं आणि पोरीचं नातं आहे. 2 मंडप आहे, एक पोरीच्या लग्नाचा मंडप आहे आणि एक बापाच्या वर्षश्राद्धाचा मंडप आहे. काय फरक आहे? फरक असा आहे महाराज, पोरीच्या लग्नाच्या मंडपामध्ये गळ्यात पडून रडायला बाप आहे, पण वर्षश्राद्धाच्या मंडपामध्ये गळ्यात पडून रडायला बाप नाही, बापाचा फोटो आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा पोरगी पाया पडायला येते ना महाराज, तो फोटोतला बापसुद्धा जिवंत होतो आणि त्या पोरीला आशीर्वाद देतो. एवढी बापाच्या वर्षश्राद्धात ताकद आहे. जिवंतपणी बापा संग बोलून घ्या, जिवंतपणी बापाला कपडे करा, जिवंतपणी बापाचा दवाखाना करा, जिवंतपणी आपला बाप हसतच असला पाहिजे, हा परमार्थ करा. जगाचा बाप तुमच्या दारात पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. बाप म्हणजे जणू की, कडवं फार सुंदर आहे, वाल्ह्या कोळ्याची जमात, त्याच्या पापामध्ये नाही कुणी वाटेकरी होत. बाप जर बदनाम झाला, बाप जर कर्जबाजारी झाला, बाप बदनाम झाला, बाप आजारी पडला, बाप कर्जबाजारी झाला, कुणी जात नाही रे त्या देवाकडं. ज्यानं आयुष्य तुमच्यासाठी घालवलंय त्या बापाकडे कुणी जात नाही. वाल्या कोळ्यासारखा बाप होता, पोरांसाठी पाप करीत होता. पोरांना विचारलं, पापात वाटेकरी होताल का? पोरांनी सांगितलं, तुम्ही आत्तापर्यंत जे धन लुटलं ते वाटून घेऊ, पाप वाटून नाही घेणार. असे बाप आहे. 400 एकर जमीन कमावली, पण पाणी द्यायला नोकर आहे, पोरगं नाही आहे. ही वाल्या कोळ्याची जमात म्हणजे बाप आहे. शेवटी एकटा पडतो, आथुरणात पडतो, पण पोरांना शाप देत नाही, पोरांना आशीर्वादच देतो. बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याची जमात, त्याच्या पापामध्ये नाही कुणी वाटेकरी होत. शेवटचं वाक्य फार सुंदर. ज्यांचं आज पुण्यस्मरण आहे त्यांच्या त्यागाला, त्यांच्या मुलांवरच्या मुलींवरच्या प्रेमाला वंदन करतो. आज त्यांना शेवटचा निरोप आहे. आयुष्यभर त्यांनी कुटुंबासाठी, पोरांसाठी जे जे काही केलं असेल
त्या सर्व त्यांच्या कष्टाला त्यांच्या जीवनाला वंदन करतो. आज गंगागिरी महाराजांच्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या 176व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या द्वादशीच्या काल्याची तिथी आहे. आणि या द्वादशीच्या तिथीवर त्यांचं श्राद्ध आलेलं आहे. ज्यांचं श्राद्ध आहे त्यांच्या त्यागाला त्यांच्या आयुष्याला वंदन करतो. शेवटचं कडवं त्यांच्या चरणी समर्पित करतो. आपला बाप शरीराने जाऊ द्या पण मनातून मात्र आपला बाप जाऊ देऊ नका. जोपर्यंत आपल्या मनात आपला बाप आहे तोपर्यंत कोणतंच पाप आपल्याला स्पर्श करू शकत नाही. बाप जपतो मुलांना तळ हाती पाकळ्यात, अशा बापासाठी आले, अशा बापासाठी आले, अशा बापासाठी आले. आज पाणी या डोळ्यात, आज पाणी या डोळ्यात, आज पाणी या डोळ्यात. ही कविता ऐकून तुम्हाला तुमचे वडील जर आठवले असतील, त्यांचा चेहरा आठवला असेल, त्यांच्याबरोबर घालवलेली दिवाळी दसरा होळी जर आठवली असेल तर मनातल्या मनात आपल्या जन्मदात्या बापाला वंदन करा. आणि महाराज जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी सांगतात की जिवंतपणी माझा शेवट झाला, गोड झाला, माझं दुःखही संपलं. आता माझ्या जीवनात काय शिल्लक राहिलं तर फक्त आनंद शिल्लक राहिला. शेवटचं चरण. तुका म्हणवानी, तुका तुका म्हणे माने वा आलो निजाच्या माहेरा, आलो बेटी रखुमाईच्या वरा, आलो निजाच्या ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी सेवा झाली. आदरणीय वंदनीय पूजनीय कैलासवासी अण्णासाहेब चंद्रभान पाटील महाडिक यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, ज्येष्ठ पुत्र मधुकर अण्णासाहेब पाटील महाडिक, द्वितीय पुत्र राजेंद्र अण्णासाहेब पाटील महाडिक, नातू श्री मनोज मधुकर पाटील महाडिक, त्यांचे बंधू श्यामराव चंद्रभान पाटील महाडिक, संपतराव चंद्रभान पाटील महाडिक, बाळासाहेब चंद्रभान पाटील महाडिक, सर्व त्यांच्या कुटुंबातील सदस्य, परिगाबाई केशव